मध्ये एक शतरक्षण त्यानंतर मिड विकेटला आणि एक शतरक्षण कोरले असे 11 शतरक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेले. स्ट्रायकरवरती जितू मॅचला इथून झाली सुरुवात. पहिलाच बॉल इथून मात्र फटका आलाय लॉंगॉनच्या दिशेने. शतरक्षण त्या दिशेने खूप वेगाने आलेत. चेंडू इथून उचलला गेला. एका धावेने इथून वंजारापाडा टीमचा 10वीचा श्रीगणेश इथून झाला. एक धाव इथून स्कोर कार्डवरती जोडली गेली. एका धावेने स्कोर कार्ड ओपन होत असताना 10वीचा श्रीगणेश करणारा एक सिंगल इथून पाहायला मिळाली गेली. त्यानंतर एक धाव फलकावरती जाऊन पोहोचले. तब्बल एक बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. गणेश दोन्ही संघ एक एक सामना जिंकले. त्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना एकमेकांच्या विरोधात इथून येऊन टेपले. वंजारपाडा विपक्ष वंजारवाडी हे दोन संघ एक बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती वैभव येऊन पोहोचलेत. आता वैभवचा फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. शतरक्षणाला कव्हर करत चेंडू सीमा पार. मॅच लेजून झाली सुरुवात दुसऱ्या बॉलवरती. वैभवच्या पहिल्याच बॉल करत असताना चौकार आणि पहिल्याच बॉलवरती आपलं वैयक्तिक खातं ओपन करत असताना वैभव 4 धावेतून आल्या. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. 2 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 5 धावादा फलकावर जाऊन पोहोचले. चांगलं बॅटिंग वैभवची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीला गेलेला फलंदाज वैभव आणि जितू असे 2 फलंदाज वंजारपाडा टीमकडून सलामीच्या भूमिकेत. दुसऱ्या बॉलवरती गणेशवरती प्रहार चढवला गेला. 4 धावाले 4 धावेने 5 धावादा फलकावरती जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा कव्हरचा फटका. बॉल चाललाय 2-2 शतरक्षण. चेंडूचा पाठलक्ष करतायत. 2 टप्पागीर चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चौकार लॉंगॉनमध्ये खेळला गेला. तदनंतर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलं गेलं सीमा पार. दुसरा चौकार पाहायला मिळाला गेला. मात्र गोलंदाजावरती हवी ठरतोय. पुन्हा एकदा लॉवर फुलटॉस बॉल. संधी होती वैभवसाठी. डायरेक्ट हिट प्रयत्न केला गेला. चांगला बॉल होता. वैभवसाठी ही बेरवानी होती. फुलटॉस बॉल टाकला होता परंतु निर्धाव बॉलची इथून डॉट बॉल इथून आला. एक धावाली एका धावेने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 10 धावाचा फलकावर जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्येतून उभारले हरीशदादा धुळे धुळवलीहून सावले टीमचे कोच. अर्थातच नियोजनाचा भाष्य ज्यांच्याकडे समजलं जातं ते हरीशदादा धुळे देखील ते उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा फटका आलाय. मिड विकेट शतरक्षण तिथे येतोय. गौतम धुलेची काल आक्रमकता दाखवली गेलेली आहे. पुन्हा एकदा एकेरी धावाले एकेरी धावेने 11 धावादा फलकावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या अंतिम एक बॉलचा इथून केल बाकी आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक बॉलचा इथून केल बाकी. 11 धावादा फलकावरती जाऊन पोहोचलेत. चांगली धावसंख्या अद्याप उभारलेली वंजारपाडा टीमने. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा वैभव स्ट्रायकवरती जाऊन पोहोचलेत. वैभवचा फटका समोरच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार पहिला षटकार पाहायला मिळाला गेला. सलामीला गेलेला फलंदाज वैभव मैदानावरती आक्रमकता दाखवत असताना वंजारपाडा टीमसाठी 2 चौकार आले. त्यानंतर एकेरी धाव आली आणि पुन्हा एकदा आक्रमक समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला गेला. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या अंतिम वंजारपाडा टीमची 17 धावादा फलकावरती जाऊन पोहोचतात. चांगली फलंदाजी वैभवची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गणितची गोलंदाजी पाहायला मिळाली गेली वंजारवाडी टीमसाठी. दुसरे षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज दिनू गोलंदाजी मार्कवरती आलेत.
दुसरं षटक प्रगती पथावरती सांगी गोट्याचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती धन्य गोलंदाजी मार्कवरती आलेत. 17 धावादा फाल्कोला जाऊन पोहोचलेत. वैभव आणि जितू, वैभवची चांगली फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती वैभव खेळतोय. आता जितू स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलाय. यामध्ये पुन्हा फटका कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. त्या ठिकाणी सत्रक्षणे 2 टप्प्यावर चेंडू इथून उचललाय. 2 धावा इथून पूर्ण केले गेलेत. सहज रीतीने 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. एक बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 2 धावा इथून 2 धावेने धावफलक वाढून जाऊन पोहोचलंय. 19 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. वंजारपाडा टीमचं प्रथम सत्र बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये गणेशवरती 17 धावा इथून ठोकल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजीसाठी दिनो गोलंदाजी मार्कवरती आले. इथं मात्र चांगला फटका, फुटवर्कचा वापर, बॉल चाललाय. सत्रक्षणाला चाकवा देत चेंडू सीमा पार. 1 टक्कावेर चेंडू सीमा पार, चौकार. आणि मिडॉनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला गेला. चौकाराला चौकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा 4 धावेने वंजारपाडा टीमचे धावफलक वाढत असताना धावादा फलकावर जाऊन पोहोचले. 23 धावा. चांगली फलंदाजी आदेप राहिलेली आहे. जितूच्या बॅटमध्ये देखील चौकार पाहायला मिळायला गेला. पहिला चौकार जितूच्या बॅटमध्ये आला. चांगली फलंदाजी वैभव आणि जितूची सलामीची जोडी जोपर्यंत टिकून राहिली जाईल तोपर्यंत वंजारपाडा टीमच्या धावा बनवू शकतात. त्याच रीतीने फलंदाजी वैभव आणि जितू हे 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये करतात. परंतु कमबॅकतून दिनूला देखील करावं लागेल. स्लोअर चेंडू, फसवा चेंडू, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फटका आलाय. सत्रक्षण, चांगलं सत्रक्षण, 1 टप्प्यावर चेंडू उचललाय. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली गेली. तत्पूर्वी 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने पुन्हा एकदा 25 धावादा फाल्कोवर जाऊन पोहोचले. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 25 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलाय. दिनू इथून मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळायला गेला. चौकारानंतर 2 धावा इथून आल्या. 2 धाव्याने वंजारपाडा टीमची 25 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फसवा चेंडू इथून टाकला गेला. स्लोअर बॉल इथून करण्यात आला. चांगला चेंडू, फसवा चेंडू इथून जितूडा इथून फसवण्यात आला. गोलंदाज दिनेश, या चेंडूसाठी हा गोलंदाज सातत्याने ओळखला जातो. फसवा चेंडू गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून टाकले जात आहेत. निर्धाव चेंडूची इथून सांगता झाली. चांगला बॉल पाहायला मिळाला गेला. निर्धाव बॉल इथून पाहायला मिळाला गेला. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. बिनबाद 25 धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात वंजारपाडा टीमच्या. पुन्हा एकदा स्टेपर होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिडॉन मध्ये फटका आलाय. तो सत्रक्षण तिथे चेंडू उचलला. इथे मात्र वैभवने आता थांबवलं गेलं. शेवटचा आणि अंतिम 1 बॉलचा इथून अजूनही खेळ बाकी असेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 26 धावादा फाल्कोवर जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी. आता वैभव जो 5 चेंडू नॉनस्ट्राईकवरती खेळत होता तो स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी. वैभव स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलेत. चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यात उडवण्याचा प्रयत्न, पकडले जेल. पहिला इथून मात्र धक्का बसला जातो वंजारपाडा टीमला. वैदम बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का इथून दिला गेला वंजारपाडा टीमला वैभवच्या स्वरूपात. शेवटच्या चेंडूवरती दिनूची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गेली. पहिला मोठा धक्का इथून वंजारपाडा टीमला दिला गेला. वैभव बॅक टू द पवेलियन. डीजे
शेवटच्या बॉलवरती मोठा टाका वंजारपाडा टीमला दिला गेला. वैभवच्या स्वरूपात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी वन डाऊनच्या भूमिकेवरती विकी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेला आहे. वैभवची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज तिसरे षटक स्टॉप. 26 धावादा फलकावती जाऊन पोहोचल्यात. प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती आले. स्लॉकचे षटक अंतिम षटक आणि चांगला बॉलतून पाहायला मिळाला गेला. विकी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल प्रतीकचा पाहायला मिळाला गेला. पुन्हा एकदा येतो मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडूतून निर्धाव टाकला जात आहे. अंदाजी फटकेबाजीतून मैदानाच्या आतमध्ये विकीची पाहायला मिळते. 2 बॉल बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळाले गेले. निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. स्लॉकचे षटक या षटकामध्ये जास्तीत जावा बनवायच्या असतात, परंतु चांगली गोलंदाज कर्णधाराने विश्वास सोपवला गेला प्रतीकवरती. तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडूतून निर्धाव टाकले गेले. प्रतीक हा गोलंदाज चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाली होती, परंतु विकीला देखील मोठा फटका खेळावा लागेल. मात्र पुढे होऊन फटक्याचे स्टेप आउट होण्याचा प्रयत्न. सत्रक्षण त्या ठिकाणी पुढे आले. बॉल चाललाय. एक टप्पागीर चेंडू सीमा पार. मिड विकेटच्या दिशेने हा चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला गेला. चौकाराच्या सहाय्याने 3 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. वंजारपाडा टीमची 30 धावादा फालकावर जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर चौकार पाहायला मिळाला गेला. 30 धावादा फालकावर जाऊन पोहोचल्यात. अद्याप चांगला स्कोर उभारलेले वंजारपाडा टीमने. उर्वरित अजूनही 3 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला गेला. निर्धाव चेंडू प्रतीकचा कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला गेला. पुन्हा एकदा शरीरवरती आदला गेला. पंचांकडे जो लावली अपील. फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात विकी देखील परत जात आहे माघारी. झटका क्रमांक 2. विकी बॅक टू डगआउट डीजे. पुन्हा एकदा इथून एक धावाली एक धावेच्या रूपाने षटक क्रमांक 3चा देखील इथून खेळ समाप्त झाला. प्रथम सत्राचा खेळ समाप्त झाला. प्रथम सत्र बॅटिंग करत असताना वंजारपाडा टीमने 3 ओव्हरमध्ये 31 धावा ठोकून काढल्या. 32 धावसंख्येची गरज असेल वंजारपाडा टीमला. येणारे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. तर वंजारपाडा टीम आपल्याला 2 धावसंख्येची पेनल्टी ती 1 ओव्हर नंतर ऍड केली जाईल, याची देखील आपण दक्षता घ्या. तर धोत्रे टीमचा कॅप्टन आणि नेवाळे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित असेल तर त्वरित आपण अनपिक करण्यासाठी या. धोत्रे टीम आणि त्यानंतर नेवाळे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अनपिक करण्यासाठी या. 32 धावसंख्येची गरज येणारे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे वंजारवाडी टीमला.
तर वंजारवाडी टीम इथून सामना जिंकली ते आदरणीय देवबाबा दलवे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वंजारवाडी टीमसाठी सुवर्ण पारितोषिक आहे. सामना इथून जिंकला गेला तर देवबाबा दलवी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वंजारवाडी टीमसाठी इथून पारितोषिक लागले. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये 32 धावसंख्येचा पाठलक्ष करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेली आहे. सलामीची जोडी 32 धावसंख्येचा पाठलक्ष करण्यासाठी सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेली आहे. गणेश आणि त्याच्या जोडीला सुनील अशी दोन फलंदाज सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेले आहेत. 31 धावा टोकून काढल्या प्रथम सत्र बॅटिंग करत असताना. तर नेवाली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालेले. धोत्रे टीम आपला कॅप्टन पाठवा. दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. आदरणीय माजी सरपंच देवदादा दलवी यांच्या हस्ते इथून या सामन्याचा नाणेफेक इथून केला जातोय. नेवाली विपक्षी धोत्रे या दोन टीममध्ये नाणेफेक इथून केला जातोय. तिसरी सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना नेवाली विपक्षी धोत्रे. मॅचला इथून झाली सुरुवात. सलामीची जोडी वंजारवाडा टीमकडून गणेश आणि सुनील असे दोन फलंदाज 32 धावसंख्येचा पाठलक्ष करण्यासाठी सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या. धोत्रे टीमने इथून नाणेफेक जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे. धोत्रे टीम आपला डिसिजन जिंकला. आपण लवकर लवकर कळवा. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक विश्वास गोलंदाजी मार्कवरती आलाय. कर्णधाराने विश्वास या गोलंदाजावरती विश्वास सोपवला गेलेला आहे. पहिलाच बॉल चांगला फटका गल्लीमध्ये मात्र सत्तरक्षण इथून मिसफील्ड करत असताना पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण करून दिली होती गोलंदाज विश्वासने, परंतु इथून संधीचं सोनं करता आलं नाही. एकदा इथून आली गणेशला इथून जीवनात देण्यात आला. चांगला फटका गणेशचा देखील होता, परंतु झेल इथून ड्रॉप केली गेली. एक धावली. एका धावेने इथून धावेचा श्री गणेश झाला. 32 धावसंख्येचा पाठलक्ष करत असताना एक बॉलचा तब्बल इथून खेळ समाप्त झाला. एक धाव फाल्कोमध्ये जाऊन पोहोचले. सुनील आणि गणेश वंजारवाडी टीमची सलामीची जोडी. इथे मात्र गणेशचा सुनीलचा फटका फसलाय. पुन्हा एकदा पकडले झेल. झटका क्रमांक पहिला इथून बसत असताना सुनील बॅक टू द पवेलियन. गणेशची झेल इथून ड्रॉप केली गेली. त्यानंतर एक धाव आली आणि इथून सुनील पहिला मोठा धक्का वंजारवाडी टीमला. सुनील बॅक टू पवेलियन डीजे. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दुसऱ्या बॉलवरती विकेट इथून मिळाली गेली वंजारपाडा टीमला. वंजारवाडी संघ इथून सामना जिंकला. ते माजी सरपंच देवदादा दलवे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे वंजारवाडी टीमसाठी. नवीन फलंदाज प्रतीक सुनीलची जागा भरून काढण्यासाठी वनडाऊनच्या भूमिकेत प्रतीका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेला आहे. एक धाव फाल्कोवरती जाऊन पोहोचले. विश्वासची चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 1 रुपयाची धाव आली. तदनंतर विकेट तिच्या स्वरूपात घेतला गेला. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून पाहायला मिळाला गेला. पंचांचा इशारा. खराब चेंडू इथून टाकला गेला. अवंतरची धाव इथून दिली झाली. गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून खराब चेंडू टाकला गेला. स्वेर चेंडू वाईट चेंडूचा मारा गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून केला गेला. तदनंतर एक फुकटची धाव वंजारवाडी टीमच्या. रिव्ह्यू घेतला जातो. वाईटसाठी रिव्ह्यू इथून घेतला गेलेला आहे वंजारपाडा टीमने. पंचांचा इशारा. वाईट चेंडू आहे. खराब चेंडू इथून दिला गेला. एकदा वाली. धोत्रे संघाने इथून नाणेफेक जिंकला गेलाय. प्रथमतः सत्रक्षण करण्याचा निर्णय इथून घेतलेला आहे. तर नेवाली टीम आपली फलंदाजी असेल याची आपण नोंद घ्या. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला गेला. मेन पंचांच्या भूमिकेत गणेश रसाल सर आणि लेग पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा खराब चेंडू. गोलंदाजावरती प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना धडपण निर्माण झालेले. गोलंदाज विश्वासवरती बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून खराब टाकला जातोय. स्वेर चेंडूचा मारा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती पाहायला मिळाला गेला.
गोलंदाजावरती दबाव आहे. इथून मात्र पॉवर प्लेचं षटक टाकत असताना 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलायत. पुन्हा एकदा इथून मात्र एसटी रक्षकांनी चुकी केली आहे. बॉल मागच्या दिशेने चाललाय. 2-2 सतरक्षण चेंडूचा पाठलक्ष करतायत. बॉल चाललाय सीमा पार. बाईकच्या स्वरूपात चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला गेला. बाईकच्या स्वरूपात चौकार पाहायला मिळाला गेला. इष्टी रक्षक बीट झाला. स्लीपर बीट झाले. बॉल मागच्या दिशेने 4 धावा आल्या. 4 धावेने 7 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 3 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 7 धावादा फाल्को जाऊन पोहोचलेत. चांगली फलंदाजी वंजारपाडा टीमची, परंतु वंजारपाडा टीम इथून मात्र एसटी रक्षक इथून चुकी करत असताना त्याचा फायदा इथून वंजारवाडी टीमला 4 धावेने इथून फायदा झाला गेला. तदनंतर 3 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 7 धावादा फाल्को जाऊन पोहोचलाय. 32 धावसंख्येचं पाठलक्ष आहेत. तर मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला गेला. निर्धाव बॉलची इथे आणखी एक सांगता झाली. निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकत असताना बऱ्याच कालानंतर गोलंदाज विश्वचा कमबॅक पाहायला मिळाला गेला. निर्धाव चेंडूची इथून सांगता झाली. तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. उर्वरित 2 बॉलचा अजून एक केला बाकी. पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज विश्वास हा गोलंदाजाचा. तर मात्र पुन्हा एकदा प्रत्येकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 65 बॅक टू बॅक दुसरा चेंडूतून निर्धाव टाकत असताना चांगला बॉल इथून पाहायला मिळाला गेला. प्रत्येक फटका खेळण्याचा पुन्हा एकदा वाईटसाठी रिव्ह्यू वंजारवाडी टीमकडून घेण्यात आलेलं आहे. वंजारवाडी टीमकडून व्हाईटसाठी रिव्ह्यू इथून घेण्यात आलेलं आहे. प्री डिलिव्हरी चेंडू या वाईट चेंडू नाहीये, चेंडू आहे. चांगला बॉल इथून पाहायला मिळायला गेला. गोलंदाज विश्वासचा योग्य आहे डिसिजन पंच गणेश सरांच्या माध्यमातून दिला जातो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला गेला. 5 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावादा फाल्को जाऊन पोहोचलायत. चांगली गोलंदाजी विश्वाची पाहायला मिळाली गेली. 2 चेंडूवरती निर्धाव टाकत असताना शेवटताना ते एक बॉलचा इथून खेळ बाकी. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एसटी रक्षक बीट करत असताना षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या अंतिम 32 धावसंख्येचा पाठलक्ष करत असताना षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या अंतिम वंजारवाडी टीमची 7 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. तर पेनल्टीच्या 2 धावा इथून ऍड केले जात आहेत. वंजारपाडा टीम याची दक्षता घ्या. 2 धावा इथून ऍड केल्या गेल्या. 2 धावा ऍड करत 9 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलायत. तर समोरच्या दिशेने ज्या हॉलंडर आहेत माडवमध्ये त्यांना विनंती आहे की आपण समोरच्या दिशेने देखील जा. एकच ठिकाणी राहू नका. सगळीकडे पांगून राहा. समोरच्या दिशेने देखील जा. विक्रम आणि आदित्य आपण समोरच्या दिशेने हॉलंडरच्या भूमिकेत चला. नऊ धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. पॅनल्टीच्या धावा ऍड करून 9 धावा वंजारवाडी टीमच्या धाव फाल्कोवरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. येणारे 12 चेंडू आणि इथून 23 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 23 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव. 12 चेंडू मध्ये 23 धावा इथून रोखायचे आहेत. तर विक्रम आणि आदित्य आपण समोरच्या दिशेने हॉलिडरच्या भूमिकेत चाला. बारा चेंडूंनी 23 धावसंख्येची गरज. 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवायचे आहेत टीम वंजारवाडीला. तर 12 चेंडू मध्ये 23 धावा रोखायच्या आहेत टीम वंजारपाडा संघाला. फिल्डिंग इथून सेट केली जाते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव. गोलंदाजी मार्कवर आलेत. स्ट्राईकवरती फलंदाज गणेश. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. वंजारपाडा टीम खूप वेळ इथून खर्च करतायत. तर मात्र पुन्हा एकदा चांगला इथून पुन्हा एकदा गणेशला जीवदान दिला जातो. हे हवी ठरेल का गणेश हा फलंदाज. 2 जीवदान इथून दिले गेलेले गणेश या फलंदाजाला. आक्रमक फलंदाज आहे गणेश. परंतु बाटला आज व्यवस्थित चेंडूवरती
नजर नाहीये, बॅटला व्यवस्थित चेंडू कनेक्ट होत नाहीये, तर नंतर निर्धाव चेंडूतून पाहायला मिळाला गेला. चांगला बॉल गोलंदाज वैभवचा पाहायला मिळाला गेला. ब्लॉकर पॉईंटचा बॉल होता, त्यानंतर एज लागली, स्लीपर कव्हरमध्ये इथून मात्र मिस्टेक पाहायला मिळाली गेली. तदनंतर निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. येणारे 11 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. जसं जसं चेंडू निर्धाव होईल तसा तसा दबाव वंजारवाडी टीमवरती पाहायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा ब्लॉकरचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला फटका आलाय. सतरक्षण त्याशीने मिसफील पाहायला मिळाले गेले. छोटा सतरक्षणने 2 धावेवरती इथून मात्र समाचार घेताना पाहायला मिळाला गेला. वंजारवाडी टीमचा गणेश आणि प्रतीक हे 2 फलंदाज, सलामीला गेलेला फलंदाज गणेश अजूनही मैदानावरती उभा आहे. तदनंतर कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे वंजारवाडी टीमला, परंतु गणेशच्या बॅटमधून फटका येणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी वैभवची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. छोटंसं रन, परंतु चांगली गोलंदाजी अद्याप राहिलेली वैभवची. मात्र पुन्हा एकदा मागच्या दिशेने फटका, सतरक्षण स्लीपर चेंडूचा पाठलक्ष करतायत. चेंडू थांबला गेलाय. 2 केले आहेत पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबलला इथून प्राधान्य दिले जाते वंजारवाडी टीमच्या माध्यमातून. 2 धावाल्या, 2 धाव्याने पुन्हा एकदा फलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धावा फलकावरती जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. वैभवची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धावा, त्यानंतर दुहेरी अशा 4 धावा त्यांनी खर्च केलेले 3 बॉलवरती. 3 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा बॉल, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने फटका आलाय. सतरक्षण त्या दिशेने 1 केले पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, प्रत्येक वेगाने आले होते, परंतु इथून मात्र फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात झटका क्रमांक 2 प्रत्येक देखील परत जात आहेत माघारी. नवीन फलंदाज 2 डाऊनच्या विकेटवरती अजय मैदानाच्या आतमध्ये जाते. प्रत्येक इथून बाद झाला जातो रनआउटच्या स्वरूपात. गणेशला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 आली, 1 धाव आली. 1 धावेने 14 धावा फलकावर जाऊन पोहोचल्यात. 4 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 14 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. दोन बॉलचा अजूनही उर्वरित केलं बाकी. चांगली गोलंदाजी वैभव मैदानाच्या आतमध्ये करतायत वंजारपाडा टीमसाठी. अष्टपैलू खेळाडू वैभव, अष्टपैलू कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. 14 धावा फलकावर जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा लव फुलटॉस, पुन्हा एकदा एसटी रक्षकाने केली चुकी. बॉल चाललाय सीमा पार. नशिबाचा चौकार इथून पाहायला मिळाला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील नशिबाचा चौकार पाहायला मिळाला होता. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाला गेला आणि नशिबाचा चौकाराच्या साहाय्याने 18 धावा फलकावर जाऊन पोहोचलाय. नशिबाची साथ लागत नाही वंजारपाडा टीमला. 4 धावा आल्या, 4 धाव्याने 18 धावा फलकावरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. चांगली गोलंदाजी वैभवची राहिली होती, परंतु एसटी रक्षकाने मिसफील्ड पाहायला मिळाली गेली. त्यानंतर 4 धावा आल्या, 4 धाव्याने 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा फलकावर जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी वैभव या गोलंदाजाचा. अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी. पुन्हा एकदा चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. एसटी रक्षकला बीट करत चेंडू सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले गेले आणि या चौकाराच्या साहाय्याने 22 धावा फलकावर जाऊन पोहोचल्यात. 32 धावसंख्येचा सहा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. ड्रिंकबेक मैदानाच्या आतमध्ये झालेले येणारे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. वंजारवाडी टीममधून सामना जिंकलो तो माजी सरपंच देवदादा दलवे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काढून देखील ठेवलेले ते, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे वंजारवाडी टीमला. इथून फक्त सामना जिंकायचे. 1000 रुपयाचं पारितोषिक माजी सरपंच देवदादा दलवे यांच्या हस्ते इथून देण्यात येणार आहे. काढून देखील ठेवलेले आहेत.
6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. चांगला गोलंदाज इथून निवडावा लागेल. तो 10 धावा वाचू शकतो, परंतु सलामीला गेलेला फलंदाज. 10 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू. पेनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला तिथेच 2 धावा ऍड केल्या गेल्या. येणारे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये सतरक्षण वैभव डाकणे. एक केले पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 देखील पूर्ण केले जाते, तिसरीचा प्रयत्न. पंचांकडून इथून रिव्ह्यू घेण्यात आला आहे रनआउटच्या साठी. 3 धावा इथून पूर्ण केल्या गेलेले आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. गणेश डेंजर झोनकडे सध्या. तिसरी डाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, तदनंतर घातकी होणार काही डाव वंजारवाडी टीमसाठी. फलंदाज बाद. महत्वाच्या वेळी धोक्याची घंटा वाजवणारा हा फलंदाज बाद झाला जातोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला गेला. ज्या फलंदाजाची गरज मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, तिसरी धाव घेण्याची गरज नव्हती, परंतु गणेशने अतिघाई केली आणि संकटात जाऊन थांबला तो गणेश हा फलंदाज. चला नवीन फलंदाज, चला मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. गणेश इथून बाद झाला गेला. आठ धावसंख्येची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश. महत्वाच्या वेळी गणेश इथून परतला गेला माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश जात आहेत. येणारे 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. रनआउटच्या स्वरूपात गणेश इथून बाद झाला. झटका क्रमांक 2 वंजारवाडी टीमला पाहायला मिळाला गेला. 5 बॉल 8 धावसंख्येची गरज. नवीन गेलेला फलंदाज चांगला बॉल इथून पाहायला मिळाला गेला. निर्धाव बॉलची इथून सांगता पाहायला मिळाली गेली. गणेशचं थांबणं गरजेचं, परंतु विकेट इथून आली. 2 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 24 धावा. जसा जसा निर्धाव चेंडू येईल तसा तसा वंजारवाडी टीमवरती दबाव हा प्रेशर निर्माण केला जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद. दबाव निर्माण झाला गेलेला इथून वंजारवाडी टीमवरती. इथे सामना 6 चेंडू 10 धावसंख्येवरती होत होता. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून केला गेला. तदनंतर गणेश परतला. तदनंतर नवीन फलंदाज विघ्नेश गेला. 2 चेंडू निर्धाव खेळला. विघ्नेश देखील रनआउटच्या स्वरूपात माघारी परत जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश जाऊन पोहोचलेत. अजयवरती आता पूर्ण जबाबदारी आहे वंजारवाडी टीमची. नरेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. आता अजयला इथून कमबॅक करावा लागेल. इथं मात्र अजयचा फटका, परंतु सतरक्षणे पकडली आहे कॅच मिडॉन मध्ये. फलंदाज बाद. झटका क्रमांक इथून मात्र 4था मिळत असताना अजय देखील परत जात आहे माघारी. दबाव होता, मोठा फटका खेळण्याची गरज होती आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज अजय देखील परत जात आहे माघारी. चला नवीन फलंदाज चला. चांगला सामना पाहायला मिळालेला आहे आपल्याला, परंतु आता इथे मात्र येणारे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यानंतर 2 बॉलमध्ये कंपल्सरी 8 धावा बनवाव्याच लागतील. षटकार येणे इथून गरजेचे. षटकार आणि एक दुहेरी धाव अशी धावा बनवणं गरजेचं आहे. वंजारवाडी टीमने जिथून गणेश बाद झाला तिथून मात्र वंजारवाडी टीमची पूर्ण आशाच बंद झाली गेली. 2 बॉल 8 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. षटकार मारणं इथून गरजेचं आहे. तदनंतर दुहेरी धाव. इथे मात्र सचिनचा फटका. लॉंगॉनला सतरक्षण जेच करतायत.
झेल इथून ड्रॉप केली गेली. 2 धावा इथून आल्या. येणारे 1 बॉल 6 धाव संख्येची गरज. कंपल्सरी षटकार मारणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेचिंग या स्पर्धेचा नियम. 26 धावा द फाल्कॉन जाऊन पोहोचलाय. येणारे 1 बॉल 6 धाव संख्येची गरज. चांगलं मॅच पाहायला मिळते. दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडचा पहिला सामना वंजारवाडी विपक्ष वंजारपाडा. येणारे 1 बॉल 6 धाव संख्येची गरज. या मैदानावरती षटकार मारणं तितकं सोपं नाहीये, परंतु अरे देवबाबा दलवी यांच्या हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे वंजारवाडी टीमसाठी. परंतु आता मात्र इथून षटकार मारावा लागेल. 1000 रुपयाचं पारितोषिक इथून जिंकावं लागेल. परंतु 1 चेंडूमध्ये 6 धाव संख्येची गरज आहे. 1 बॉल 6 धाव संख्येची गरज. 1 बॉल 6 धाव संख्येची गरज. 1 बॉल 6 धाव संख्येची गरज. खराब चेंडू इथून पंच डिसिजन रिव्ह्यू इथून घेतला जातो. पुन्हा एकदा रिव्ह्यू इथून घेण्यात आलेले पंच गणेशरांच्या माध्यमातून. तर फेअर डिलिव्हरी सफल झालेला बॅट्समॅन सफल झाला गेला. सामना इथून जिंकला गेला टीम वंजारवाडी टीमने. वंजारपाडा टीमने नरेश शेंडे